थांब. उंबरठ्याच्या आत पाऊल टाकायचं नाही असतो. काय झालं? हे काय विसरलाय? अल्कोहोल. दारूवरती पैसा उधळतो तो. तू दारू पितोस? काय बोलतोस? मला काही काय तुला ऐकायला आलं नाही का? समजलं नाही? तू दारू पितोस का? अरे काही काय अजिबात नाही. हे बघ आदित्य, खरं बोल. जितकं खरं खरं सांगशील ते तुझ्या फायद्याचं असेल. अरे दादा मामा, मी खोटं का बोलेन? मी खरंच सांगतोय. काय चाललंय रे? मला काहीच कळत नाहीये. समजत नाही तुला? हा, समजत नाहीये. आत्ताही तीर्थप्राशन करून आला असाल नाही का? नाही दादा मामा, रे काय बोलतोस तू? बघितलं? हे बघा, आत्ताही घमघमाट येतोय सगळ्या शर्टाला. काय रे? तू काय तपासून बघतोयस? कशा करता? अरे भीती चोराच्या मनात असते. कर नाही त्याला डर कसली? अरे मामा तू काही, अरे घाम आला असेल त्याचं. एकतर तिथं त्या गोडाऊन मध्ये. गोडाऊन? कसलं गोडाऊन रे? कुठलं गोडाऊन? अच्छा, तिकडे तुमचा कार्यक्रम चालतो का? नाही मामा, अरे ऑफिस मध्ये अरे एसी चालत नाहीये ना, आणि सायकलवरनं येतो. एक मिनिट. तुझ्या ऑफिस मध्ये काय चालतं आणि काय नाही हे तर तुम्हाला सांगूच नकोस. तुझ्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय ना ते सांग मला. मला त्याच्यामध्ये रस आहे. दादा मामा, मी नेहमीच सांगतो रे सगळं. सगळं? अजिबात तू सगळ्यातलं सगळं सांगत नाहीस. सगळं सांगत असलास तर खरं सांग, कुठे होतास तू? ते पप्पा करू नकोस. खरं सांग आणि नीट सांग. तोपर्यंत तुला ह्या घरामध्ये प्रवेश मिळणार नाही. बोल. सही बरोबर होतो. सही बरोबर. बघितलं ना, ह्या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त एकच मुलगी कारणीभूत आहे. तुझ्यामध्ये आणि त्या आदित्यमध्ये कसं कसं आणि काय काय झालंय ते आता मला तोंड दाखवायचं नाही. लगेच इथून चालतं व्हायचं. काय पुन्हा तिथाच बोल? एवढा वेळ एकत्र होतात तर तुम्ही. मग आता काय बोलायचं अजून? की तहान भागली नाहीये तुमची अजून? जाऊन ढोसायचे दारू परत. अरे सही तशी नाहीये. हे बघ, ती सही कशी आहे त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. तू कसा आहेस? मामा तुला वाटतंय तसं काही झालं नाहीये. सही, अरे हे बघ, एक मिनिट. मला तुझ्या तोंडून त्या सहीचं बिलकुल कौतुक ऐकायचं नाहीये. वीट आलाय मला. ती कशी आहे ते मला पहिल्या भेटीत समजलंय आणि त्याच्यावरती तू तुझ्या वागण्यातनं शिक्कामोर्तब केलंयस. हे बघ, तिचा माझा संबंध नाही, पण माझा तुझ्याशी संबंध आहे. जर का कुठल्या तरी भलत्या असेल त्या मुलीच्या नादाला लागून तू वाकड्या वाट्याला गेलास ना तर मला अजिबात खपणार नाही. तू चुकलायस आणि त्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. हात पुढे कर आदित्य. अरे दादा, पाया पडतो तुझ्या. काय करतोयस तू? नाही, लक्षात ठेव, जेव्हा आयुष्यामध्ये एक चूक होते ना तेव्हा सुरू होते ती परीक्षा. आणि जेव्हा वारंवार चुका होतात तेव्हा होते ती शिक्षा. आणि हा ह्या घराचा नियम आहे आणि तो कुणाच्याही बाबतीत बोलला जाणार नाही. अरे पण दादा, ही शिक्षा एवढ्या मोठ्या मुलाला मारणं बरोबर नाही.
ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, मग मी त्याला नाही म्हणत. आणि मुळात शिक्षा त्याला कशा करता? त्यामुळे चूक त्याची नाहीये, चूक आपली आहे. काय आहे, त्याला सगळं भरभरून देण्यामध्ये, त्याला सुखी करण्यामध्ये, अरे आपण त्याच्यावरती संस्कार करायला विसरलोय. त्यामुळे चूक त्याची नाहीच आहे, चूक आपली आहे. त्यामुळे शिक्षा ही आपल्यालाच भोगायला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत हा मुलगा दारू पिणं थांबवत नाही, नीट वागत नाही आणि घराची शिस्त पाळत नाही, तोपर्यंत घरात सगळेजण फक्त एक वेळ जेवतील, रात्रीचं जेवण बंद. आणि काही त्रास झाला, उपास तपास झाला तरी चालेल, पण ह्या पुढे ह्या घरामध्ये फक्त एका वेळचं जेवण बनवलं जाईल. बर ठीक आहे, आम्हाला ही शिक्षा मान्य आहे. एक वेळचं काय, दोन्ही वेळचं जेवण बंद कर, पण आदित्यला मारू नको. हरकत नाही, जेवण बंद. मला मान्य नाहीये. काय बोललायस तू? माझ्यासाठी इतरांनी शिक्षा भोगावी हे मला मान्य नाहीये. अरे आदित्य, राहून दे ना, तू कशाला उगाच. नाही नाही भाई मामा, हे बघ, मी कुठलीच चूक केली नाही आणि तुम्ही तर अजिबातच नाही. तरीही जर दादा मामाला मीच चुकलो असं वाटत असेल तर त्याची शिक्षा मीच भोगली पाहिजे. आदित्य, बदललास रे तू. त्या मुलीच्या नादाला लागून बदललास. काल परवापर्यंत आमच्या अंगा खांद्यावरती खेळणारा, आमच्या प्राणापेक्षा प्रिय असलेला आमचा लाडका भाचा एका मुलीच्या नादाने बदलला आणि वाया गेला. हे बघ, मी शिक्षा भोगली, याचा अर्थ हा नाही की मी गुन्हा केलाय. मी अजूनही तोच आदित्य आहे जो आधी होतो. मी तेव्हाही खोटं बोलायचो नाही आणि आजही खोटं बोलत नाहीये. अरे मी दारू प्यायलो नाहीये आणि या पुढेही कधी पिणार नाहीये. खोटं बोलतोयस तू आदित्य, तू खोटं बोलतोयस. राजरोसपणे खोटं बोलायला लाज वाटत नाही तुला? खरं बोलत असलास तर हे काय आहे? हे तुझं कार्ड थँक्यू सो मच. आणि हे बिल. नाही, बिल नको, ते टाकून. आता कुठं डस्टबिन? जाऊ दे, आपण कशाला कचरा करायचा. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तुम्हाला विश्वास आहे ना? मी खरंच नाही प्यायलोय रे दारू. नाही प्यायलोय. बेटू, कहाँ चल दिए नजरें चुराकर? क्या तुमने किसी के दिल को है चुराया? हाँ, काय चाललंय तुझं?
काय हा हसरटपणा? आचरटपणा काय? नाही तर काय. अरे मुलगी मोठी होत चालली आपली आणि हळूहळू प्रेमात पण पडतीये ती. बघ बघ कशी तोंड लपून चालली आहे बघ. सई, तू लाजतीयस? अरे ही चक्क लाजतीये. इकडे बघ, इथे बघ सई. भेटू, तू रडतेस? तो डॉग काय बोलला काय तुला? सई, तू बोलत का नाहीयेस? मी काय विचारते तुला? काय झालं तुला? खेळणं झालंय माझं. सगळ्यांच्या तालावर नाचणारं बाहुलं झालंय. कोणी उठावं, काही येऊन बोलून जावं, वाटेल ते करवून घ्यावं माझ्याकडून. आणि या सगळ्यांना माझी फरफड होतीये. आणि या सगळ्याला तुम्ही दोघं जण जबाबदार आहात. तुम्ही जे सगळी स्वप्न रंगवताय ना, ज्याच्या या एवढ्या सगळ्या अपेक्षा ठेवताय, त्या थोपवताय तुम्ही माझ्यावर. त्रास होतोय माझा. मला मला माझे हाल होत आहेत यार या सगळ्यामध्ये. पण तुम्हाला त्याची काही पडलेली नाहीये, कारण तुम्हाला तुमचा स्टेटस महत्वाचा आहे. या सगळ्यात फक्त तुमची श्रीमंती, पैसा एवढ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. बाकी कशाची पडली नाहीये तुम्हाला. तुम्ही कधी तुमच्या मुलीचा विचार केलाय का? कसा करणार? कारण मला जन्माला घालण्याचा डिसिजन तुमचा होता ना. त्यामुळे आता माझ्या आयुष्यात जे काही घडेल ते सगळे डिसिजन तुमचेच असतील. हो ना मम्मा? कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा, जिंकली का तू. मी हारलीये ग या सगळ्या. कम्प्लिटली हारलीये. काही अर्थच राहिला नाही आता माझ्या आयुष्याला. पंचवीस वर्षापूर्वी याच हातामध्ये आमची ताई तिचं लहान छोटस बाळ ठेवून तेव्हा कायमची तुझ्याकडे गेली. त्याच्यानंतर तळ हातावरच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलो होतो रे त्याला. प्रेमाने मायेने एखाद्या रोपट्याला खत पाणी घालून वाढवावं तसं त्याला वाढवलं आजपर्यंत. त्याच झाडाला कीड लागेल आणि ही अशी अशी फळं येतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. या सगळ्यामध्ये चूक आमचीच आहे. तुमचीच चूक आहे. सगळ्या चुका माझ्या आहेत आणि त्याची शिक्षा मलाच दिली पाहिजे. ताईला दिलेलं वचन मी मोडलं याची शिक्षा. आदित्यला आई वडिलांचं प्रेम दिलं नाही, त्याच्यावरती पुरेसे संस्कार केले नाहीत याची शिक्षा. आणि एवढ्या सगळ्या भयंकर चुका मी स्वतः करून वर पुन्हा आज त्यालाच शिक्षा दिली याची शिक्षा. ह्याच हातामध्ये ताईने सोपवलं त्याला. ह्याच हाताने अंजरून गोंजरून त्याचे लाड केले, पाठीवरती शाबासकी दिली. आणि आज हाच हात मी त्याच्यावरती उभारला. ह्याच हाताने त्याच्यावरती छडीचे वार केले. मामा
दादा मामा, अरे अरे काय करतोयस? मला माहितीये मला कधीही त्रास झाला तरी तितकाच त्रास तुला होतो. तर तुला त्रास झाला तर मला नाही का त्रास होणार दादा मामा? हो, बोललो मी खोटं. अरे पण तुला वाईट वाटू नये म्हणून रे वागलो मी चुकीचं. पण तुझा राग जपायच्या नादात चुकलो रे. तुझा माझ्यावरचा विश्वास तुटला असेल, पण तुझा स्वतःवर आहे ना रे विश्वास. तुझे संस्कार असे वाया कसे जातील अरे दादा मामा? तुझं प्रेम, तुझी शिस्त जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मनात घर करून असते रे. याच घराला तुला मान खाली घालायला लागेल असं का वागेन रे मी? नाही, आहे मी लहान आहे, मी मूर्ख आहे, मला नाही तुझ्या एवढ्या जगाची जाण. दादा मामा, मी वाया गेलेलो नाही अरे. कोणालाच माझ्याबद्दल लाज वाटेल असं कधी करण्याचा मी विचारही नाही करू शकत आहे. यापुढे तुम्हाला त्रास होईल असं मी काही होऊ देणार नाही. वचन देतो. काय करतोस? दादा मामा, आता तरी तुला पटलं का? मी नव्हतो अरे दारू फेडलो. अरे मामा, नाही रे, बोल. अरे नको असू दे. नाही अरे, खरंच बोल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ही मुलगी तुझ्या आयुष्यात आल्यापासून आपल्यामध्ये वितुष्ट निर्माण झालंय. तंटे होत आहेत, भांडण होत आहेत. ती मात्र अजिबात होता कामा नये. नाही होणार दादा मामा. आणि मुळात आता जे झालं त्यात खरंच तिची काही चूक नव्हती. नसेलही तिची चूक. तू आणि ती एकत्र असणं मला काही फारसं आवडत नाही. बघ, म्हणजे तुझं लग्नाचं वय आहे, तिचंही लग्नाचं वय आहे. ह्या वयात गोष्टी कळत नाहीत आपल्याला. हे काय आहे, एकदा प्रेमात पडलं ना की त्यातून बाहेर पडणं कठीण असतं. त्यामुळे तू तिच्या फार जवळच जाऊ नकोस असं मला वाटतं. एक मिनिट दादा मामा. अरे तुला जे वाटते तसं काही नाही आहे आमच्यात. ती फक्त चांगली मैत्रीण आहे माझी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं लग्न ठरलंय रे. त्यामुळे असा विचार करू नको सर. नाही रे, बोल रे, बोल. हॅलो आदित्य, आय नो मी तुला खूप खूप त्रास देते. आय एम रिअली सॉरी. एक मिनिट, तुझा असा आवाज रडवायला काय येतोय? ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. आदित्य, मला खूप त्रास होतोय. खूप रडले मी, खूप सहन केलं, पण आता बस. आता मी खुश राहायचं ठरवलं. म्हणजे आदित्य, मी एक डिसिजन घेतलाय. डिसिजन? मी त्या सुयशशी लग्न करणार नाही.
सई, आदित्य, बाकी कोणीही जरी माझ्या बरोबर नसलं तरी या निर्णयात तू माझी साथ देशील ना? देशील ना?